आणि आता राहतोय तिथे हे ग्रे हो. व्हाईट अँड ब्ल्यू कॉम्बिनेशन आणि येल्लो आहे पण ओके हे बघा छान छान छान. हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. अतिशय घाईघाईमध्ये इंट्रो करते. त्याचं कारण असं की आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. बाहेर कुठे फिरायला वगैरे नाही, तर हे बघा शांभवीची पण तयारी चाललेली आहे. आणि हे तर काय युनिफॉर्ममध्येच आहेत, म्हणजे चेंज करायला आत्ता वेळ नाहीये, कारण आम्हाला जायचंय ते म्हणजे घर बघायला. जर असं युद्ध पातळीवरती घर शोधतो आहोत. आता जरा वेग आलाय गोष्टींना, का कशासाठी काय ते. आणि हे बघा हा नवीन शूज आणलाय आम्ही. पहिला वेळेला शूज आहे हा शांभवीचा, हो ना. आणि असे 2 छान जुट्टू घातले टुट्टू चिट्टू. तर चला आता आम्हाला घर बघायचंय आणि 1-2 ठिकाणी आहे रेफरन्स, तर तिथे जाऊन येतो. शिवाय आपले युट्यूब फॅमिली मेंबर एक आहेत, त्यांनी कळंब्यात पण सांगितलं होतं, तर शक्य झालं त्यांना वेळ मिळाला तर तिकडे जाऊ, नाहीतर ते 2 जे आहेत तिकडे तरी बघूया कुठलं तरी. आणि शक्य झालं तर शूट पण करते मी, नाही झालं तर मग समजून घ्या, कारण वेळ हवी. आणि आता ना परत आम्हाला सोडून त्यांना जायचंय. श्री येईल आता 1 तासाभरामध्ये तरी, तेवढ्या वेळात यावं लागणार आहे. 1 तास तरी लागेल श्रीला यायला. आई मी जाऊन येते इथं वाहनांमुळे आवाज येत नाही. जाऊन येते लवकर या. हो. मोबाईल ठेवलाय चला. आणि हाच एवढा काय तो वेळ, हो लावते दरवाजा. हाच एवढा काय तो वेळ मिळतो आम्हाला, बाकी ना असं किती जरी ठरवलं तरी वेळ नाही मिळत. आम्ही खरंच खूप खुश होतो ना. हाय कर सगळ्यांना. शांभवी हाय कर. तसं नाही करायचं शांभवी, बाबा काय पण शिकवते. हाय कर. तर इथं ना एक कन्स्ट्रक्शन आहे, तर ते पण बघायला आलेलो. कारण खूप साऱ्या जणी म्हटल्या होत्या की म्हणजे नाही का, तुम्ही किराया द्यायचा जो काही आहे त्यापेक्षा डाऊन पेमेंट करून थोडंसं तुम्ही हे करू शकता, की म्हणजे मंथली EMI करून पण किरायाच्या पैशात येऊन जाईल. आणि जास्त मोठं नाही तर कमीत कमी 1 BHK तरी बघा. पण तो रो बंगलो आहे, तर म्हटलं बघूया आपल्या बजेटमध्ये बसताय की नाही. सो त्यासाठी आलो आहे, बघतो आणि थोड्या वेळात. तर भरपूर सारे रेडी पोझिशनमध्ये घरं अवेलेबल आहेत, परंतु अंडर कन्स्ट्रक्शन बघण्याचं कारण हेच की जर घेतलं आपण तर आपल्या मनानुसार त्याच्यामध्ये अजूनही बदल करता येतात, यासाठी एक बघितलं. त्यानंतर रेंटवरचं जे आम्हाला सजेस्ट केलं होतं तिकडे निघालेलो आहोत. तर घर घेणे सोपं नाही. आता आम्ही ना 11 मजली बिल्डिंगच्या इथं आलो आहे. कामं भरपूर इथं चाललेलं आहे कन्स्ट्रक्शनचे. 2-3 ठिकाणी एजंट जे आहेत त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केला. 1-2 बघितले आम्ही, पण तेच की अगदी छोटे आहेत, म्हणजे 500 स्क्वेअर फीट मध्ये वगैरे. 550 स्क्वेअर फूट मध्ये 1100 बांधकाम 1200 बांधकाम असे आहे. सो आता आम्ही ना इथं 1-2 आहेत साईट्स, तर तिकडे बघून घेतो. तिकडे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिकडच्या बाजूचं रेडी आहे, तर तिथले 1-2 बघून घेतो. हो, तिथे किती साईड चालू आहेत बघ तिथे. आता सगळीकडे तेच चालू आहे. आपण जुबाला राहतो तर तिकडे पण तसंच चालू आहे आता. दरवाजे चांगले दिलेत ना. खाली ऑफिस वगैरे केलेलं आहे. याचा जो काही एंट्रन्स आहे तो इतर घरांच्या मानाने थोडासा वेगळा असल्यामुळे जरासा व्यवस्थित वाटलाच. आणि त्यानंतर मग इथे ना एक स्टोर रूम सुद्धा दिलेली आहे. ऑफिस वगैरे. सेम पण इकडे तसंच आहे. पण रस्तेच आहे ना, तर त्यांनी एवढं टेक्नॉलॉजी आणि शक्यतो ना 500 ते 600 स्क्वेअर फीटमध्ये इथे रो हाऊस जास्त आहेत. म्हणजे कोल्हापूरमध्ये मी जितके बघितलेत आत्तापर्यंत त्याच्यामध्ये खालती हॉल किचन आणि वरती
2 बेडरूम अशा टाईपमध्ये आणि खाली इंडियन टॉयलेट आणि बाथरूम, वरती कमोड आणि बाथरूम अशा टाईपमध्येच स्ट्रक्चर आहे. हे असं नको असेल आणि फ्लॅटमध्ये पण शिफ्ट व्हायचं नसेल तर मग इंडिव्हिज्युअल आपल्याला प्लॉट घेऊन तो व्यवस्थित आपल्याला पाहिजे असा बांधावा लागणार. हाच एक ऑप्शन मग शिल्लक राहतो, नाही तर मग रेंटनी फ्लॅटमध्ये शिफ्ट होणे त्याला झाडं परत वगैरे करून घ्यावं लागणार. हा, हे झाडं वगैरे याच्यात लावू शकतो आपण. है ना? ह्यांनी हो. केलं तसं टाईपचं. हा नंतर करून आणि आता राहतोय तिथे हे गृह हो. ते थोडं करायची. काय वाटतं गं? किती आहे? मला storage. आणि या kitchenचा कलर वेगळाच आहे इथे. White and blue combination आणि yellow आहे, पण okay आहे ना. आणि हे बघा देवघराचं जेजे बाप्पाचं फळ. जेजे बाप्पाचं आहे गं. इकडे भेटते पोटी देवळं जातं. चिमणी बसवावी लागते. मी जेव्हा 2 वर्षापूर्वी लातूरमध्ये प्लॉट बघत होतो ना, तर त्यावेळी असं वाटायचं की किती जास्त रेट आहेत. परंतु आता कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रचंड रेट वाढलेले आहेत. फ्लॅट म्हणू नका किंवा प्लॉट म्हणू नका किंवा मग रो हाऊस किंवा मोठा इंडिव्हिज्युअल बंगलो असेल तर प्रत्येक याचे रेट तसेच वाढत चाललेले आहेत. सेम खालची side. कडे जाऊन जास्त. वरचं सिलिंग वगैरे पण बरं आहे ना. हा पूर्वी आम्ही जिकडे राहायचो ना, म्हणजे फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्या अगोदर तिथे खालच्या बाजूला टॉयलेट बाथरूम अजिबात नव्हतं. त्यामुळे मग वरती प्रत्येक वेळी जावं लागायचं आणि हॉल मात्र खूप मोठा होता. त्या तुलनेने आता जेवढे पण आम्ही घरं बघतो तर त्याचे हॉल मात्र खूप छोटे आहेत, कारण खाली टॉयलेट बाथरूम दिलेलं असतं. त्यामुळे सो थोडेफार ड्रॉबॅक्स असतातच. ओके. पाणी उतरते वेगळं. हा आता काय पण पावसाळ्यात हे 2 ह्याच्यावरून वाटायला मला जास्त पाऊस असतं इकडे. कशी बघते पोरगी? आणि हे वरती टेरेस. हा तेच. आणि हे ह्याच्यात वेगळी सिस्टीम केली पूर्ण. चला आता उशीर होते. आम्ही बघितलं अशा पद्धतीने है ना. 2-3 बघितलेत आम्ही. हो त्यातलं हे जरा बरं वाटतं, पण तिथे मला पाणी उतरायचं तिथे असतं. नाही, कोल्हापुरात पाऊस जास्त आहे त्यामुळे त्याला ते वॉटरप्रूफिंग वगैरे करून घ्यायला लागलं. आणि एकंदरीत ते काय आता याचा रेट वगैरे सगळ्या गोष्टी ना, आता आम्ही एजंट थ्रू आले तर बिल्डरशी बोलल्यानंतर काय जे असेल ते ठरणार आहे. मग बघूया, अजून काही डन झालं नाही, कारण आम्ही हा व्हिडिओ घरी पाठवू, घरच्यांचे मतं घेऊ आणि त्यानंतर, कारण म्हणजे आम्ही जरी राहणार असलो तर सगळ्यांचं घरातल्यांचं मत महत्वाचं आहे, दोन्हीकडच्यांचं. सो आम्ही ते पाठवू आणि मग ठरवू. तरी 2-3 बघितले तर हे जरा बरं वाटतं ना. वाटतं की क्वालिटीचं वापरले त्यामुळे बरं वाटतंय. पण छोटं छोटं आहे ऑर्डर बेडरूम. फ्लॅटपेक्षा तर बरं आहे. फ्लॅटच्या प्राईसपेक्षा प्राईस जास्त. हो, लोकेशनवर डिपेंड आहे, एरियावर डिपेंड. तुला आवडलं शांभवी? आमची गाल लाल झाले, असे रेड रेड झालेत पिंक आमचे. पिंक झाले, पिंक. हो, आता काय केलं बाबा, आम्हाला खूप टेन्शन आलं. हे काय बघतायत अशोक? आता बाबा कमोड आहे ना ते वरती आहे आणि इंडियन टॉयलेट ते खाली आहे. आमच्यात माझ्या सासू आई, माझी आई दोघं टॉयलेट नाहीच. नाही आहे, इथं बाथरूम आणि खाली आहे. हो, पण असा प्रॉब्लेम आहे की माझी आई त्यासोबत सासू आई दोघींना पण गुडघ्याचा त्रास आहे, त्यामुळे इंडियन टॉयलेट युजलेस आहे तसं. आणि मग त्याला वरतून खाली येणं काही पॉसिबल होणार आहे ना. होय, वर गेलं की खाली यायचं कामच नाही, जेवण वगैरे सगळं वरच द्यावं लागणार. नाहीतर मग ते खाली तरी असतं तर सगळं तिथलं तिथं. काय करावं, एक आवडतं तर एक नाही, म्हणून तुम्ही चिडायले खूप आहे. म्हणून मग आम्ही त्याला सीट किंवा तरी फ्रूट ज्यूस घेऊ, कारण शांभवी पण खूप छोटी आहे. आता जावं लागणार. घरच्यांसाठी पार्सल घेऊन जातो सगळ्यांसाठी आणि आम्ही
शांभवीने आज पहिल्यांदा बाहेरचा स्ट्रॉबेरी शेक ट्राय केला आहे. आम्ही रिक्वेस्ट केली होती त्या दादांना की बर्फ वगैरे अजिबात टाकू नका. आम्ही दोघांनी टेस्ट करून बघितलं आणि मग तिला ते प्यायला दिलं आहे. आणि घरी तसं आम्ही एरवी बनवतो तिच्यासाठी, परंतु बाहेरचं म्हटलं की थोडीशी भीती ही प्रत्येकाला वाटते बाळ लहान असताना. तर आलोय घरी, आम्ही लिफ्टमध्ये आहोत. ह्यांना जायचंय, आम्हाला ड्रॉप करून लगेच जातील. शांभवी मात्र झोपी गेली आणि उन्हात पहिल्यांदाच एवढा वेळ बाहेर. कांदा भजी खूप आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी कांदा भजी आणली आहेत. आणि श्री मी आमच्या दोघांसाठी लस्सी आणली आहे. हे तर काय ड्युटीला गेलेत, सो ते म्हटले आता मी तिकडेच घेतो, उशीर होतं म्हणून गेले ते. आता हे आईला देतो. गरमागरम एकदम गरम. छान होतं. हे जे मी खाते ते रामफळ आहे. कालच्या मिनी ब्लॉगमध्ये एक गोंधळ झालाय. यांनी येताना रामफळ आणि हनुमान फळ घेऊन आले तसं मी म्हटलं होतं, आणि काही जणी म्हणत होते की ते हनुमान फळ नसून सीताफळ आहे. ते सीताफळ आणि रामफळाचा मिळून संकरित वाण होता, म्हणजेच कॉम्बो आहे असं म्हणू शकतो आपण. त्याला हनुमान फळ असं नाव दिलं. दारात गोकर्ण आलंय आणि त्याला छान अशी फुलं लागली आहेत. मी तुम्हाला दाखवते. त्याला दररोज न चुकता आई पाणी घालते, त्यामुळे त्याची ग्रोथ खूप छान झाली आणि आता तो वेल पसरायला लागला इथे याच्यावरती. दाखवते. कसं आलंय गोकर्ण? लय छान. दररोज 2-3 फुलं निघालेत. होय, त्याच्या फुलाचा आकार कसा बघितलास का? हा. गायीच्या कानासारखा. म्हणूनच म्हणून गोकर्ण त्या यालाच सुद्धा नाव आहे. हो. गोकर्ण. आणि ती फुल महादेवाला जर रोज एक वाहिलं तर 1 तोळा सोनं वाहिल्याचं पुण्य आहे, असं शिवली अमृतात म्हणतंय बरं का, शिवली अमृत ग्रंथामध्ये. ग्रंथात. हो, मी ऐकलेलं आहे स्वतः. हो तर तितकं पुण्य आहे म्हणताय ती. हो. आता शिवरात्र आली, बघ कशी फुलं होऊन लागली. आणि मेन म्हणजे ना, ते गॅलरी पूर्ण आता कव्हर करायला लागले, कारण असं त्याची वेली असल्यामुळे ते रोल गोष्ट तू सांगितली तर नवल वाटेल. त्याचं काही लावलेलं नाही, ते ऑटोमॅटिक गवलंय. मे केवढं ग्रो झालं. शेंगा आल्यात, त्याच्या बिया श्रीने कलेक्ट करून आजीकडे आणून दिल्यात, हाय की नाही? आजीवर गेलाय. माझ्यावरच आहे, काय बी हाताने त्याच्या बी येते वाया जात. आणि ती लिंबूनी पण लय छान झाली आता. लिंबूनी तर लय गोड. अगं तिला पाणी इतकं छान आता मिळालंय ना. ह्या वेळेस गावाकडे गेलो नाही ना, नाहीतर असं छान यायला लागलं की गावाकडे. आता उन्हाळ्याचं आणि काय होते काय उन्हाळ्यात ते काटेरी असल्यामुळे टिकते ती, पानं गाळती. कुठं बी जमिनीत लावल्यावर तर कधीच जात. त्याला आताच फळं लागायले. जमिनीत लावलंच तर बघ किती लिंब खायची कंटाळा येईल, एवढे लिंब येतील त्याला. आणि जमिनीत लावणं गरजेचं आहे. जर त्याला उगं जगवायचं म्हणून मी ते बॅग मध्ये ठेवलंय. काय वाया जाऊन. फळाची झाड आहेत. लिंबोनी आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, त्यानंतर चिकू आहे, अननस आहे, जांभळ आहे. तसं तर आता रात्रीची वेळ आहे, हे ड्युटीवरून आलेत आणि फोन कॉल्स वगैरे या टायमिंगमध्ये ते घेत असतात घरचे, सगळ्यांच्या दोघांच्याही. त्यावेळी ते बोलतात, तोपर्यंत म्हटलं आता मी पटकन रात्रीच्या जेवणाची तयारी करून घेते. दररोज तीच ती भाजी खाऊन कंटाळा आलेला, त्यामुळे आज शेवभाजीचा बेत आहे आणि त्यासाठी फरसाणसुद्धा ते घेऊन आलेत. आणि कोल्हापूरमध्ये ना चुलीवरचं फरसाण मिळतं, ते अप्रतिम चवदार लागतं नुसतं सुद्धा खायला, आणि शेवभाजीत तर अजूनच भारी लागतं. सो आता पटापट मी आवरून घेते स्वयंपाक, कारण क्लास आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात. तर मग क्लास झाल्यानंतर पुन्हा उद्याच्या याची तयारी, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो ते करत असताना थोडंसं धावपळ होऊ नये यासाठी टाईम मॅनेजमेंट व्हावं म्हणून स्वयंपाक अगोदर आवरून घेते आणि मग बाकीच्या गोष्टी. तर ही अशी काहीशी झालेली आपली शेवभाजी, फरसाण भाजी म्हणू शकता तुम्ही याला. आणि मी ही काही सतत नाही करत. माझ्या मामाच्या घरी मात्र ही आठवड्यातून 1-2दा असते. भाजीला काही नसलं किंवा काही खावंसं वाटे ना गेलं की तर्रीदार असं काहीसं ते बनवतात. सो बघा आता कट पण आलाय त्याला मस्त, आणि ही अशी दिसते काहीशी. वरतून परत काही थोडीफार सर्व करताना पण वरून शेव आपण भुरभुरू शकतो. सो
कशी वाटते सांगा आणि तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला सांगा. क्लास झालाय आणि त्यानंतर हा व्लॉग मी कंटिन्यू करते. जेव्हा आम्ही झोपण्या अगोदर ब्रश करतो, श्री आणि मी ब्रश करायला बघून दररोज शांभवीचं असतं की मला पण ब्रश दे. सो तिच्यासाठी सुद्धा छानसा ब्रश आणला आणि ती किती छान ब्रश करायला शिकली आहे बघू शकताय. अनुकरणातून मुलं असं पटापट सगळ्या गोष्टी आपल्याकडनं शिकत असतात, त्यामुळे आपण काय करतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. छान छान छान. मग तर पहिल्यांदा रात्री दात गावतो मी, कारण आहे ना हे वर्षा वगैरे श्री रेग्युलर रात्री पण ब्रश करतात, परंतु मला कामावर नाही येऊन वगैरे खूप थकवा आला होता. जेवण केलं की मी झोपी जातो. परंतु आज पोरांनी काय केलं माहिती आहे, बळद पेस्ट बिस्ट लावून हाताला यांच्या टायमिंगला मला आणून दिले आणि खरंच मला रिअलाइज झालं आपल्याला बोलायला खूप छान वाटतं की 2 टाइम ब्रश करा वगैरे, पण जनरली आपण रात्री झोपताना करत नाही. परंतु खूप छान मला पोरांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. आता याच्यातल्या गोष्टी काय मिळाली, ब्रश करायला पाहिजे. कधी कधी लहान मुलं पण लहान आपल्याला मुलं. खूप काय शिकवून त्यामुळे कुणाकडनं आपल्याला काय शिकायला मिळेल सांगता येत नाही, पण पोरामुळं एक चांगली सवय मला लागते, त्याच्यामुळे मला प्राऊड फील होते आमच्या बाळासाठी. आणि एवढंच कुठे इकडे बघा आणलेलं आपण कंपल्सरी आहे का. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हाईप सुद्धा द्या. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.